नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 8वी साठी एक्सपान्शन फॉर्म्युले हा नवीन लेसन घेऊन आलेलो आहे। आजचं फर्स्ट लेक्चर आहे आपलं। या आधीचे लेसन्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघू शकता। त्याच पद्धतीने चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर मग चला स्टार्ट करू आपण आजच्या लेसनला। आजचा लेसन आहे आपला एक्सपान्शन फॉर्म्युले। पण लेसन स्टार्ट करायच्या आधी म्हणजे क्लास 7 मध्ये जे फॉर्म्युलेज आपण शिकलेले आहे त्याचे रिव्हिजन करणार आहे आणि त्याच्यानंतर 5.1 प्रॅक्टिस सेट साठी लागणारा नवीन फॉर्म्युला कसा तयार होतो हेही आज आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर मग चला स्टार्ट करू। आता बघा, गेल्या वर्षी जो फर्स्ट फॉर्म्युला होता तो होता आपला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर। आता फर्स्ट फॉर्म्युला काय होता बघा, तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल त्यावेळेला म्हणजे पहिली जी टर्म आहे त्या टर्मचा स्क्वेअर। ठीक आहे। नेक्स्ट कुठली टर्म होती, 2 इंटू ए बी म्हणजे 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म अँड प्लस हे फॉर्म्युले ही कसे तयार करायचे आपण 7th क्लास मध्ये शिकलेलो आहे। तर बघा, दुसरा फॉर्म्युला होता आपला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर हा फॉर्म्युला तसाच राहतो, फक्त प्लस साइन आहे तिथे आपल्याला काय द्यावं लागतं, मायनस साइन द्यावं लागतं। म्हणजेच a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा आपला सेकंड फॉर्म्युला तयार झालेला आहे। त्याच पद्धतीने तिसरा फॉर्म्युला आहे आपला a प्लस बी आणि a मायनस बी असं असेल तर त्यावेळेला काय होतं, तर फर्स्ट ए म्हणजे ए स्क्वेअर येतं आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असणार आहे। आता याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स कसे सोडवले आहेत किंवा तुम्हाला ऍक्टिव्हिटी टाइप बेस्ड क्वेश्चन्स दिलेले आहेत बुक मध्ये, रिकॉल मध्ये, तर ते कसे सोडवायचे ते आता आपण बघणार आहे। आता बघा, फर्स्ट क्वेश्चन होता आपला एक्झाम्पल फर्स्ट, काय आहे बघा, तर x प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअर। तर यासाठी फर्स्ट आपण काय करणार आहे बघा, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करणार आहे। आता कसा यूज करणार आहे, फर्स्ट टर्म म्हणजेच आपला काय असणार आहे, a असणार आहे आणि सेकंड टर्म म्हणजेच आपली काय असणार आहे, b असणार आहे। म्हणजे फर्स्ट बघा, a चा स्क्वेअर म्हणजे तिथे असणार आहे आपला x स्क्वेअर प्लस 2 इंटू x म्हणजे फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर। ठीक आहे। आता हे सगळं झालेलं आहे, पण हे जर सॉल्व्ह करून घ्यावं लागतं आपल्याला, त्याच्यामुळे काय होईल बघा, म्हणजे फायनल आन्सर आपलं काय असणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 किती झाले, 4 झाले आणि हे एक्स इंटू वाय एक्स वाय। ठीक आहे, प्लस 2 चा स्क्वेअर हा 4 असणार आहे आणि y चा स्क्वेअर म्हणजे व्हेरिएबलचा स्क्वेअर काय असतो आपला, y स्क्वेअर असतो। ठीक आहे। सेकंड एक्झाम्पल काय होतं बघा, आपलं मायनस आहे म्हणजे तिथं 2x मायनस 5y ब्रॅकेट स्क्वेअर। तर इथे काय होईल बघा, तर आपल्याला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल। म्हणजे फर्स्ट टर्म काय असणार आहे आपली 2x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर। ठीक आहे। आता टर्मचा स्क्वेअर आणि मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचं। म्हणजे इथे बघा, 2 चा स्क्वेअर 4 आला, x चा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 2 2 जा 4 4 5 जा 20 म्हणजे नंबर्स असतात त्याची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची। 2 2 जा 4 4 5 जा 20। नेक्स्ट x इंटू वाय म्हणून एक्स वाय प्लस 5 चा स्क्वेअर करणार आहे फर्स्ट, 5 चा स्क्वेअर 25 आणि y चा स्क्वेअर काय असणार आहे इथं, y स्क्वेअर असणार आहे। नेक्स्ट थर्ड वन एक्झाम्पल आहे आपलं 101। आता या ठिकाणी बघा, 101 दिलं त्यावेळेला तुम्ही 101 चा स्क्वेअर करताना काय करणार आहे, तर 101 इंटू 101 असं करतो नॉर्मली। पण ज्यावेळेला एक्सपान्शन फॉर्म्युले यूज करणार आहे त्यावेळेला काय करायचंय, तर जवळ झिरोज असलेले नंबर कुठला आहे, तर 100 प्लस 1 म्हणजेच किती होतात आपले, 101 होतात। म्हणजेच ब्रॅकेटच्या आत आपण काय लिहू शकतो, 100 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर। म्हणजेच काय होतं, ज्यावेळेला 1 चा स्क्वेअर 1च होतो आणि 2 झिरो असतील तर त्याचा स्क्वेअर ज्यावेळेला करतो त्यात झिरोज डबल होतात म्हणजे 4 झिरोज होणार। म्हणजे आता या ठिकाणी काय होईल बघा, इथं a आणि हा b झाला म्हणजे a इज इक्वल्स टू 100 झाले आणि b इज इक्वल्स टू 1 झाली। ठीक आहे। पण आता इथं काय करायला लागेल आपल्याला, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायला लागेल। म्हणजेच या ठिकाणी येईल आपलं 100 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 100 इंटू 1 प्लस 1 चा स्क्वेअर
म्हणजेच बघा 100चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1च असणार. इथं 2 0 होता, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर इथं आपल्या किती होता 4 झिरोज येतात. प्लस मल्टिप्लिकेशन केली 2 1 जा 2 2 1 जा 2 म्हणजे हे 2 आले आणि इथं 0 0 प्लस 1चा स्क्वेअर काय असणार आहे इथं 1च असणार आहे. त्याच पद्धतीने या सगळ्यांची ऍडिशन केली तर 1 0 2 0 आणि 1 म्हणजे 10,201 हा कशाचा स्क्वेअर असणार आहे आपला 101चा स्क्वेअर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघतोय 4th वन 98. आता या ठिकाणी बघा 4th वन 98. आता 98 म्हणजे कशाच्या जवळ आहे, एकतर 90 प्लस 8 होतं पण ते कॅल्क्युलेशन करायला थोडंसं टफ जाईल. पण 100 मायनस 2 केलं तर 100चा स्क्वेअर करायला इझी जाईल आणि 2चा स्क्वेअर पण करायला इझी जाईल. म्हणून आपण घेणार आहे इथं 100 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. परत एकदा a इज इक्वल्स टू 100 अँड b इज इक्वल्स टू 2. म्हणजेच a मायनस बी हाचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजेच काय होईल बघा इथं, तर इज इक्वल्स टू 100चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 100 इंटू काय असणार आहे इथं 2 प्लस 2चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर परत एकदा 1चा स्क्वेअर 1 2 0चा स्क्वेअर काय असतो 4 झिरोज होणार आहे. 2 1 जा 2 2 2 जा 4 झाले आणि हे 2 झिरोज प्लस 2 2 जा 4. आता या ठिकाणी बघा इथं किती आले म्हणजे 10,004 आले. फर्स्ट आपण काय करतो ऍडिशन करतो अँड देन काय करतो सबस्ट्रॅक्शन करतो, बरोबर. आता या ठिकाणी 4 मायनस 0 गेले 4 आले, नंतर 0 मधून 0 गेले 0 आले, 10 मधून 4 गेले 6 राहिले, कॅरी ओव्हर दिले म्हणजेच 9 राहिले इथं आणि परत इथं 0. आन्सर काय असणार आहे आपलं 9604 हे आपलं आन्सर असणार आहे. आता लास्ट वन सम आहे आपलं 5th वन 5m प्लस 3n आणि 5n मायनस 3n. आता 5m 5m 3n 3n एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे म्हणजे आपल्याला ही टर्म यूज करायला लागेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी काय होईल बघा आपलं 5m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3n चा ब्रॅकेट स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 25 आणि m चा स्क्वेअर m स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर 9 आणि n चा स्क्वेअर n स्क्वेअर असणार आहे. आता याच्याशी रिलेटेड असणारे म्हणजेच आपला प्रॅक्टिस सेट 5.1 साठी लागणारा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो कसा तयार होतो तो आपण बघतोय आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे 1-2 सम्स ही आपण बघणार आहे. आतापर्यंत आपण काय बघितले बघा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय घेणार आहे आपण तर a प्लस बी आणि a प्लस बी म्हणजे हाच ब्रॅकेट डबल असणार आहे. ठीक आहे. मायनस ज्या वेळेला असेल त्यावेळेला फक्त साइन्स काय असणार आहेत आपले मायनस म्हणजे a मायनस बी a मायनस बी ह्याचा ब्रॅकेट. ठीक आहे. पण जर लास्ट म्हणजे सेकंड टर्म जर वेगळी असेल तर सोडवणार कसं आणि त्याचा फॉर्म्युला कसा तयार करायचा ते आपण आता बघणार आहे. तर बघा फर्स्ट म्हणजे x प्लस a आणि x प्लस b असं असेल तर म्हणजे फर्स्ट टर्म तर काय बघा आपली सेम आहे पण नेक्स्ट टर्म म्हणजे सेकंड टर्म ज्या आहेत त्या काय आहेत आपल्या वेगळ्या आहेत आणि अशा वेळेला आपण काय करतो ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतो. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करणार बघा तर फर्स्ट टर्म मी ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाइड करणार म्हणजे x इंटू ब्रॅकेट x प्लस बी. सेकंड टर्म काय होती आपली प्लस a होती म्हणून विथ साइन आपण घेतलेलं आहे प्लस a इंटू ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट परत एकदा आपण घेणार आहे. आणि आता काय करणार आहे बघा ज्या बाहेरच्या टर्म होत्या त्यांनी ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच या x नी फर्स्ट x ला मल्टिप्लाय केलं तर इथं आले x स्क्वेअर. या x नी b ला मल्टिप्लाइड केलं म्हणजेच काय आले b इंटू x bx आले. ठीक आहे. नेक्स्ट बघा या a नी x ला मल्टिप्लाय केले इथं प्लस प्लस आहे त्यामुळे इथं घेताना प्लस घेणार आहे आपण इथं येईल आपलं ax प्लस a इंटू b म्हणजेच काय असणार आहे ab असणार आहे. आता एक ऑब्झर्वेशन केलं तर लाईट टर्म्स कोणते आहेत तर x आणि x या दोन काय आहेत आपल्या लाईट टर्म्स आहेत म्हणजे तो x आपण काय करू शकतो व्हेरिएबल बाहेर काढू शकतो. म्हणजेच बघा हा x स्क्वेअर तसाच राहील प्लस इथं b आणि इथं a आहे म्हणजे इन ब्रॅकेट a प्लस b किंवा b प्लस a तेच असणार आहे आणि हा x बाहेर काढला प्लस ab म्हणजेच आपला जो फॉर्म्युला आहे x प्लस a आणि x प्लस b चा तो काय तयार होणार आहे तर एक्स स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी असणार आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स कसे सोडवायचे तेही आपण आता बघणार आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल बघतोय. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा तर x प्लस 2 आणि x प्लस 3. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं x प्लस 2 आणि x प्लस 3. आताच आपण फॉर्म्युला काय बघितला बघा तर x प्लस a
आणि एक्स प्लस बी असं असेल तर फॉर्म्युला काय होतो, पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या दोन ज्या टर्म आहेत, लक्षात ठेवण्याची मेथड आहे ही, दुसऱ्या ज्या दोन टर्म आहेत त्या दोघांची बेरीज आणि व्हेरिएबल कुठला आहे त्याची मल्टिप्लिकेशन प्लस. आता पुढचा नंबर काय असणार आहे, लास्टच्या टू टर्म्स आहेत त्या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे ए इंटू बी म्हणजे ए बी लिहू शकतो आपण. ठीक आहे. आता फर्स्ट टर्म म्हणजे एक्स ला एक्सच घेणार आहे, ए म्हणजेच किती घेतलेलं आहे आपण इथं 2 घेतलेला आहे आणि बी इज इक्वल्स टू किती आहे इथं आपलं 3 आहे. त्या व्हॅल्यूज आपण फक्त या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच काय येईल बघा, आपलं एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 3 असं असेल तर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस दुसरी टर्म आणि ही टर्म म्हणजेच काय येणार आहे 2 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म प्लस दुसरी म्हणजे फर्स्ट टर्म काय आपली ए किती आहे 2 आणि बी किती आहे आपला 3, त्या दोघांची मल्टिप्लिकेशन. आता हे फक्त आपण काय करणार आहे सॉल्व्ह करून घेणार आहे. म्हणजेच इथं बघा फर्स्ट येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 प्लस 3 किती झाले 5x आले प्लस 3 2 जा 6 आलेले आणि हेच म्हणजे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. आता सेकंड क्वेश्चन मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, तर 2a प्लस 3b आणि 2a मायनस 3b. ठीक आहे. x म्हणजेच काय आहे आपला इथं 2a आहे, a किती आहे इथं 3b आहे आणि b किती आहे आपला इथं तर 3b आहे. ह्याच व्हॅल्यू आपण काय करणार आहे परत एकदा ह्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच परत एकदा फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला लिहायची सवय ही खरंच चांगली सवय आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला मदत होते आणि दुसरी गोष्ट मेथड्स इझिली लक्षात राहतात. ठीक आहे. आता बघा फर्स्ट टर्म म्हणजेच काय असणार आहे 2a चा स्क्वेअर असणार आहे, बरोबर आहे, प्लस a किती आहे आपला तर 3b आहे. आता a ची व्हॅल्यू 3b आपण घेतली, बरोबर आहे, पण b ची व्हॅल्यू विथ साइन घ्यायची होती आपल्याला आणि आपण इथं मायनस घेतलेलं नाहीये त्यामुळे इथं मेला मायनस दिले. आता a प्लस b काय होता आपला मायनस 3 होता आणि प्लस मायनस मायनस म्हणजे मायनस 3b इंटू एक्स किती होता आपला तर 2a प्लस a किती होता आपला 3b इंटू b किती आहे आपला तर मायनस 3b होता, बरोबर आहे. आता बघा सॉल्व्ह करून घेऊया. सॉल्व्ह केल्यानंतर इथे बघा 2 चा स्क्वेअर किती आला 4, a चा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 3b मायनस 3b म्हणजे 0 इंटू 2a. ठीक आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांपैकी एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय येतं वजा चिन्ह येतं आणि जर चिन्हांचे नियम तुम्हाला शिकायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. इथं बघा 3 3 जा 9 झाले आणि इथं मायनस 9b स्क्वेअर. आता 0 कोणत्याही संख्येला मल्टिप्लाइड केला तर आन्सर काय असतं तर 0 असतं, त्यामुळे ही जी टर्म आहे ती कॅन्सल जाणार आणि राहिली फक्त 4a स्क्वेअर मायनस 9b स्क्वेअर. हा होता फॉर्म्युला. ठीक आहे. थर्ड वन एक्झाम्पल होतं आपलं m प्लस 3/2 आणि m प्लस 1/2. आता a इज इक्वल्स टू किती येतं 3/2, b इज इक्वल्स टू काय 1/2 आणि x इज इक्वल्स टू काय आपलं m. म्हणजेच परत एकदा फॉर्म्युला जर लिहून घेतला तर इथं काय येणार आहे x प्लस a x प्लस b असं असेल तर x स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस a इंटू b. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युला व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या m स्क्वेअर प्लस a आणि b म्हणजेच काय येणार आहे 3/2 प्लस 1/2 इंटू m, x ची व्हॅल्यू काय आहे m प्लस परत एकदा 3/2 इंटू 1/2 म्हणजे ही आणि ह्या टर्मचा मल्टिप्लिकेशन असतं. ठीक आहे. आता हे सगळे सॉल्व्ह करून घेऊ. म्हणजे इथं राहील m स्क्वेअर प्लस 3 प्लस 1 4/2. का तर डिनॉमिनेटर सेम आहे, एलसीएम काढायची गरज नाहीये. आता एलसीएम कसा काढायचा हे जर बघायचं असेल तर गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट दिलेली आहे किंवा एलसीएम कसा काढायचा याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता. तर बघा इथं आले 4/2 इंटू m प्लस 3 1 जा 3 आणि इथं 2 2 जा 4. आता बघा आडव्या भागाकार पद्धतीनं भागाकार कसा करायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये आहे, तिथेही चेक करू शकता तुम्ही. इथे बघा 2 1 जा 2 2 जा म्हणजे आन्सर काय असणार आहे आपले m स्क्वेअर
प्लस 2m प्लस 3/4 हे आपलं या एक्झाम्पलचं फायनल आन्सर असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीने चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघणार आहे. त्याच पद्धतीने क्लास 8चे म्हणजे इयत्ता 8वीचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती बघून घ्या आणि एन्जॉय करा. थँक्यू.